Wish you best of luck for your SSC board examination 2022. Hello my dear student, good morning everybody. Today is very special day for you because right from today your board examination is going to be started and your English paper is on 19th of March 2022. आणि म्हणूनच माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो 10व्या वर्गाचा हा टेस्टचा पेपर आहे. हा पेपर तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे जेणेकरून तुम्हाला 19 तारखेला होणाऱ्या इंग्रजीच्या पेपरला सोडवत असताना सोपं जाईल. आणि म्हणूनच आता बघूया या टेस्ट पेपरला. तर तत्पूर्वी सगळ्यांना विनंती, आय एम रामेश्वर अंगडाले फ्रॉम गिरिजाबाई कन्या विद्यालय तिरोडा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल लर्न इंग्लिश ग्रामर अँड टेक्स्ट बुक और इंग्लिश गुरु आर. तर आता बघू या क्वेश्चन पेपरला. ओके, तर ॲट फर्स्ट आय वुड लाईक टू एक्सप्लेन सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. This question is of 10 mark. There are 6 questions. Out of 6 you have to attempt only 4. प्रश्न क्रमांक 1 बघूया. डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये एकंदरीत 6 दिलेले आहेत आणि कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. तर याच्यामध्ये NATUR नेचर, याच्यामध्ये ALCHEMY अल्केमी, HUMBLE हंबल, KNOWN अशा प्रकारे रिकाम्या जागेमध्ये अप्रोप्रिएट लेटर्स भरायचे आहे तुम्हाला आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. देन लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. याच्यामध्ये 2 ग्रुप दिलेले आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये प्रत्येक शब्द हा वेगवेगळ्या अल्फाबेटनं सुरू झाला आहे, परंतु यामध्ये सगळ्या शब्दांमध्ये एकच अल्फाबेट आहे, अर्थात हा थोडासा कठीण आहे. तर बघूया. ॲट फर्स्ट बॉक्सिंग, देन चेंज, कारण की बी नंतर सी येतो, सी नंतर ई म्हणजे इलेक्शन येतो आणि त्याच्यानंतर शेवटी यस पासून सुरू झाला हा शब्द म्हणजे सक्सेस हा शेवटी येईल. त्यानंतर अवेअर, अवॉर्ड्स, ऑलरेडी, अचिव्हमेंट. तर यामध्ये सगळ्यात प्रथम काय येईल? अचिव्हमेंट येईल, त्याच्यानंतर ऑलरेडी येईल, त्याच्यानंतर अवॉर्ड येईल आणि त्याच्यानंतर अवेअरनेस येईल. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पंक्च्युएट द फॉलोइंग. डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन. याच्यामध्ये काय करायचं? डॉक्टरचा डी कॅपिटल ठेवायचा आहे, इथं फुल स्टॉप करायचा आहे. हॉकिंग ही सरनेम आहे म्हणून हॉकिंगचा एच हा कॅपिटल असेल. इज अ व्हेरी हंबल मॅन आणि फुल स्टॉप. या पद्धतीने याला पंक्च्युएट करता येईल. नेक्स्ट, वी ओंट गेट अ टॅक्सी इन धिस रेन, आय ग्रम्बल्ड. याच्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला कोणताही शब्द तुम्हाला कॅपिटल लिहायचा आहे, म्हणजे WEVचा W कॅपिटल येईल. त्याच्यानंतर ओंट मध्ये इथं ॲपॉस्ट्रॉफी येईल, एन नंतर ॲपॉस्ट्रॉफी टी, आणि त्याच्यानंतर गेट अ टॅक्सी इन धिस रेन. आणि आय हा जेव्हा एकटा असतो तर आय हा सर्वनाम जेव्हा असेल वाक्यामध्ये तर तो कॅपिटल लिहायचा असतो. आय ग्रम्बल आणि इथं फुल स्टॉप अशा पद्धतीनं पंक्च्युएट करायचं आहे. नेक्स्ट, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स. याच्यामध्ये रिफ्रेशमेंट आहे, याच्यापासून तुम्हाला मिनिमम 4 शब्द करायचे आहेत आणि 4 शब्द लिहित असताना त्यामध्ये कमीत कमी 3 लेटर्स म्हणजे 3 अक्षरांचा समावेश असायलाच पाहिजे. तर रिफ्रेशमेंटमध्ये फ्रेश, त्याच्यानंतर रेंट RENT रेंट, REST रेस्ट, NET नेट, TN टेन, HEN हेन, MEN मेन. अशा प्रकारे आपल्याला पाहिजे होते 4, परंतु 6 शब्द मी इथं तयार करून दाखवला आहे. देन राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दिलेल्या दर्शवल्याप्रमाणे तुम्हाला सोल्जर्स या नाऊनचं ब्रेव्ह हा विशेषण आहे, तर असेच काही विशेषण तुम्हाला इथं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ब्रिलियंट, क्लेव्हर, व्हिक्टोरियस, यंग, स्किलफुल, लॉयल, ओल्ड, करेजियस इत्यादी तुम्हाला लिहायचं आहे. फक्त 4, परंतु मी इथं 4 पेक्षा जास्त तुमच्या सोयीसाठी लिहून दाखवलं आहे. देन कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. ॲड 4 वर्ड्स बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. यामध्ये एक शब्द आहे लॉप. तर याच्यामध्ये लॉप पासून तुम्हाला वर्ड चेन तयार करायची आणि ती वर्ड चेन वर्बची पाहिजे, म्हणजे क्रियापदाचीच पाहिजे. तर इथं लॉपच्या शेवटचं अक्षर आहे एच. तर एच पासून असा क्रियापद बनवायचा आहे ज्याची सुरुवात एचने होईल. तर हेट म्हणजे तिरस्कार करणे. इथं शेवटी ई आला म्हणजे इट म्हणजे खाणे. शेवटी टी आला, टी पासून टेक हा क्रियापद बनवला. ई पासून एन्जॉय हा क्रियापद बनवलेला आहे. अशा पद्धतीने ही वर्ड चेन पूर्ण झाली आहे.
नेक्स्ट बघूया याच प्रश्नाचा बी, डू एज डायरेक्टेड. यामध्ये अटेम्प्ट एनीवन, ए आणि बी दोन दिलेले आहेत, दोन पैकी तुम्हाला एक सोडवायचं आहे. तर प्रथम बघूया, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फॉलोइंग फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला टू लुक फॉर एक फ्रेज दिलेली आहे, या फ्रेजचा तुम्हाला तुमच्या शब्दात उपयोग करून एक पूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर सगळ्यात प्रथम याचा अर्थ बघूया. टू लुक फॉर म्हणजे शोधणे. ही वॉन्ट्स टू लुक फॉर अ न्यू जॉब, तो नवीन जॉब शोधत आहे, नवीन नोकरी शोधत आहे. देन बी बघूया, ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. याच्यामध्ये एक सेंटेन्स दिलेला आहे, परंतु त्याला आपल्याला एक्सपांड करायचं म्हणजे त्याचा विस्तार करायचा आहे. तर ही फेल्ड इन SSC एक्झामिनेशन, तो SSCच्या परीक्षेत अपयशी झाला. कारण तर यामध्ये बिकॉजचा उपयोग करून आपण पुन्हा याला एक्सटेंड करू शकतो. बिकॉज ही डीड नॉट स्टडी, कारण की त्याने अभ्यास केला नाही. तर अशा पद्धतीनं या सेंटेन्सला एक्सटेंड केलेलं आहे. नाव टू, अटेम्प्ट एनीवन. आता याच्यापैकी कोणतेही दोन दिलेले आहेत, परंतु दोन पैकी तुम्हाला कोणतेही एक सोडवायचं आहे. प्रथम बघूया, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. तर या दोन पैकी जो तुम्हाला सोपं वाटत असेल तर तो जो सोपा आहे तो सोडवायचा. आणि मी तर तुम्हाला असं मार्गदर्शन करेन की परीक्षेमध्ये सगळ्याचे सगळेही सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा. वर्ड्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणत्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्स लावायचं आहे आणि कोणत्यामध्ये सफिक्स लावायचं आहे. तर प्रिफिक्स म्हणजे पुढे लावले जाते, सफिक्स म्हणजे मागे लावले जाते. जसं रेग्युलर, तर याच्यामध्ये इर्रेग्युलर असंही तुम्ही प्रिफिक्स जोडू शकता, IR जोडून इर्रेग्युलर असंही करू शकता, किंवा सफिक्स LY हे सफिक्स जोडूनही तुम्ही रेग्युलरला रेग्युलरली असे बनवू शकता. त्याच्यानंतर ऑपरेट आहे, तर ऑपरेटला CO को हे प्रत्यय जोडून, हे प्रिफिक्स जोडून को ऑपरेट असंही तयार करू शकता. देन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. यामध्ये दोन शब्द दिलेले आहेत, वरील दोन शब्द इथेही दिलेले आहेत, परंतु यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की त्याचा उपयोग करून तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, शी इज रेग्युलर इन द ऑफिस किंवा शी इज रेग्युलर इन द स्कूल. म्हणजे रेग्युलर या शब्दाचा तुमच्या वाक्यामध्ये उपयोग व्हायला पाहिजे आणि वाक्य हा ग्रामरच्या दृष्टीनं योग्य असायला पाहिजे. यू कॅन ऑपरेट धिस मशीन, तू या मशीनला ऑपरेट करू शकते. म्हणजे ऑपरेट या शब्दाचा आपण वाक्यामध्ये उपयोग करून वाक्य पूर्ण केलेला आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज, डू द ऍक्टिव्हिटीज. हा तुम्हाला पॅसेज दिसत आहे, हा आपल्या टेक्स्टबुक मधून घेतलेला आहे आणि या टेक्स्टबुकमध्ये असलेल्या या पॅसेजला पूर्णतः एकदा वाचायचं आहे. वाचल्यानंतर यामध्ये काही ज्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तर से इफ द फॉलोइंग सेंटेन्स ऑर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे हे जे चार वाक्य आहेत हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. कसं ठरवायचं आहे, अगोदर पॅसेजला वाचायचं आहे आणि पॅसेजमध्ये जे दिलेलं आहे त्यानुसार हे वाक्य योग्य आहे की अयोग्य आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, यंग सीगल वॉज अलोन ऑन द लेस. तर हा वाक्य इथंच आहे, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेस. याच्यामध्ये नॉट आहे आणि याच्यामध्ये नॉट नाही, म्हणजेच हा सेंटेन्स जो आहे हा फॉल्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द यंग सीगल वॉज अफ्रेड बाय टू फ्लाय विथ हिज फॅमिली. तर या वाक्याला आपल्याला शोधायचं आहे. तर याच्यामध्ये ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जसं इथं दिले आहे तसंच इथंही दिलं आहे. याचा आणि याचा अर्थ एकच आहे. अर्थ भिन्न असला तर आपण त्याला रॉंग म्हणू शकत होतो, फॉल्स म्हणू शकत होतो, परंतु याचा आणि याचा अर्थ एकच आहे. तर इथं हा सेंटेन्स ट्रू आहे. देन नेक्स्ट, द यंग सीगल फेल्ड दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. याच्यामध्ये ही फेल्ड सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. म्हणजे हा वाक्य जसंच्या तसंच आहे, म्हणजे इट इज ऑल्सो ट्रू सेंटेन्स. देन द यंग सीगल्स डिडंट फेल टू मस्टर अप करेज. तर हा सेंटेन्स तुम्हाला इथं दिला आहे, ही फेल टू मस्टर अप करेज. याच्यामध्ये दिला आहे द यंग सीगल डिडंट फेल, म्हणजे अपयशी झाला नाही असं म्हटलंय, परंतु इथं म्हटलंय ही फेल टू मॅनेज मस्टर करेज. तो आपलं धाडस एकत्रित करण्यासाठी अपयशी झाला असं म्हटलंय, म्हणजेच दिस सेंटेन्स इज फॉल्स. अशा पद्धतीने हे सगळे सेंटेन्स तुम्ही सोडू शकता. सगळ्यात प्रथम हे सेंटेन्स पूर्ण लिहायचं आणि ते लिहिल्याच्या नंतर याच्या समोर काय लिहायचं, ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स लिहायचं. या पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. सेकंड, A2,
से व्हाय द यंग सीगल्स इज अफ्रेड टू फ्लाय. आता तो यंग सीगल का उडण्यास अपयशी झाला, तर याचे काही कारण इथं सांगितलेले आहे. तर ते आपल्याला कारण लिहायचे आहेत. तर he felt that his wings would never support him. Felt certain that his wings would never support him. हा एक कारण आहे. आणि दुसरं कारण आहे he failed to muster up courage. असे दोन कारण इथं सांगायचे आहेत. तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्ही पॅसेज समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर त्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे ते समजून मग त्याचे उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द गिवन पॅसेज. आता या प्रश्नाला सोडवत असताना विद्यार्थी बऱ्याचदा कन्फ्यूज होतात. याच्यामध्ये काय म्हटलंय, डिस्क्रायबिंग वर्ड म्हटलंय. म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच आपल्याला ऍडजेक्टिव्ह लिहायचं आहे. तर याच्यामध्ये या पॅसेजमध्ये एकंदरीत कोणकोणते ऍडजेक्टिव्ह आलेले आहे, म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड कोणकोणते आहेत. तर बघा इकडे यंग सीगल, सीगल याचा यंग हा शब्द जो आहे हा डिस्क्राईब करत आहे. त्याच्यानंतर अ लिटल रन म्हणजे लिटल हा काय करत आहे, डिस्क्राईब करत आहे. त्याच्यानंतर ग्रेट एक्सपान्स, एक्सपान्स याला हा ग्रेट डिस्क्राईब करत आहे. आणि वेला लॉंग हा डिस्क्राईब करत आहे. अशा पद्धतीने हे 4 ऍडजेक्टिव्ह म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड तुम्हाला इथं लिहायचे आहेत. देन A4 हा आता ग्रामरवर असतो. तर आपल्याला बघायचं आहे ही हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. याच्यामध्ये आयडेंटिफाय द टेन्स. तर टेन्समध्ये हा काय हॅड आहे म्हणजे भूतकाळ आहे. फ्लॉन आहे म्हणजे परफेक्ट आहे. म्हणजे काय होईल, पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. देन हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड. याच्यामध्ये यूज ॲज वेल ॲजचा उपयोग केव्हा करायचा असतो, जर वाक्यामध्ये 2 भिन्न गोष्टी जुडलेल्या असतील अँडने, तर त्या अँडला काढायचं असते आणि त्याच्याऐवजी ॲज वेल ॲजचा वापर करून पुन्हा जसं तसं वाक्य लिहायचं असतो. आणि म्हणून हिज फादर अँडला काढून त्याच्याऐवजी ॲज वेल ॲज वापरायचं आहे. हिज फादर ॲज वेल ॲज मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम. अशा पद्धतीनं वाक्य लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचे स्वतःचे मत या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. जर तुम्हाला एकट्याला घरी राहावं लागलं तर तुम्ही कसं रिॲक्ट कराल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक विद्यार्थिनीचे उत्तर हे भिन्न असू शकते. तर आपण लिहू शकतो आय वुड फील नर्वस अँड क्रेझी इफ आय हॅड टू स्टे अलोन ॲट होम. किंवा आय वुड बी व्हेरी नर्वस, आय वुड बी व्हेरी अलर्ट. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. ठीक आहे. आता बघूया सेकंड क्वेश्चन. आतापर्यंत आपण 20 मार्काचा जो प्रश्नपत्रिका बघितलेला आहे. आता बघूया क्वेश्चन सेकंड बी. रीड द फॉलोइंग अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा सुद्धा पॅसेज 10 मार्काचा आहे. पॅसेज हा टेक्स्टबुक मधून घेतलेला आहे. कम्प्लीट द फॉलोइंग. एनी 4 थिंग्स दॅट द नेचर ऑबीज. याच्यामध्ये 4 कोणकोणत्या गोष्टी आहेत. तर नेचर आपल्याला कमांड देतो. तर सूट अँड नर्चर. नेचर निसर्ग आपलं काळजी घेतो, आपल्याला आपलं पोषण करतो. नेचर फुलफिल अँड मोटिवेट आपल्याला प्रेरित करतो. नेचर विस्पर्ड अँड कमांड. तर याच्यामध्ये 4 मुद्द्यामध्ये या माहितीला तुम्ही लिहू शकता. B2 ऑर्डर. रिराइट द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर ऑकरन्स इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये या ज्या 4 घटना आहेत तर या घटना मागच्या पुढे पुढच्या मागे दिलेल्या आहेत. तर यांना क्रमवार पद्धतीने लिहायचं आहे. पॅसेजमध्ये ज्याप्रमाणे त्या आलेल्या आहेत त्या क्रमाने लिहायचं आहे. तर आता सगळ्यात प्रथम काय करू आपण, हे खालील जे 4 सेंटेन्स दिले आहेत तर आपल्या पॅसेजमध्ये दिलेले आहेत. तर त्यांना सर्वात प्रथम शोधायचं आहे आपल्याला. द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली. तर हा वाक्य कुठं आहे तर ते शोधायचं आहे. हा वाक्य आहे द मॉर्निंग इट विदर्स कम्प्लिटली. त्याला अंडरलाईन करायचं. त्याच्यानंतर एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन अ हिबिस्कस प्लांट. तर यालाही शोधायचं. याच्यामध्ये पहिला सेंटेन्स आहे, याला इथं अंडरलाईन करायचं. त्याच्यानंतर द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली. तर याच्यामध्ये हा सेंटेन्स इथं आहे विदर्स कम्प्लिटली. अशा पद्धतीने याला अंडरलाईन करायचं. त्याच्यानंतर इट स्टार्ट्स विल्टिंग ॲज इव्हिनिंग अप्रॉचेस. तर याच्यामध्ये हा आहे एव्हरी इव्हिनिंग अप्रॉचेस इट स्टार्ट विल्टिंग. आणि त्याच्यानंतर हा इट स्माइल्स थ्रू द डे अँड द डान्स विथ द विंड. तर याच्यामध्ये हा सेंटेन्स आहे
थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड द डान्स. आणि अशा पद्धतीनं यांना अंडरलाईन केल्यानंतर याच्यामध्ये 1 2 3 4 असे याला क्रम द्यायचं. कारण की पहिल्या पॅसेजमध्ये पहिल्या क्रमांकावर हा आलेला आहे, याच्यानंतर हा आला आहे, याच्यानंतर हा आला आहे आणि याच्यानंतर हा सेंटेन्स आला आहे. तर हा क्रम इथं 1 2 3 4 दिल्यानंतर तर हा इथं आहे म्हणून याला याच्यासमोर 1 लिहायचं. तर आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये सगळ्यात प्रथम याला लिहायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हा आहे थ्रू द डे इट स्माइल्स, तर याला इट स्माइल्स थ्रू द डे, तर याला दुसऱ्या क्रमांकावर लिहायचं. त्याच्यानंतर हा आहे द इव्हिनिंग अप्रोचेस, तर द इव्हिनिंग अप्रोचेस हा आहे द इव्हिनिंग अप्रोचेस हा तिसऱ्या क्रमांकावर लिहायचं. आणि शेवटी हा जरी पहिल्या क्रमांकावर दिसत असला हा सेंटेन्स, परंतु हा पॅसेजमध्ये शेवटी आहे, तर याला चौथा नंबर दिला आहे, तर याला चौथ्या क्रमांकावर आपल्या उत्तरपत्रिकेत लिहायचं. अशा पद्धतीनं फर्स्ट क्रमांकावर याला लिहायचं, याला दुसऱ्या क्रमांकावर, याला तिसऱ्या क्रमांकावर आणि हा सेंटेन्स अखेरीस म्हणजे शेवटी चौथ्या क्रमांकावर लिहायचं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. नाव मॅच द पेयर्स कॉलम ए विथ कॉलम बी. याच्यामध्ये बघा रॉकी, जेंटल, मॅजेस्टिक, शॉर्ट आणि दुसऱ्या बाजूला आहे लाईव्ह, बीच, वॉटर, ओशन. तर हे जे सगळे आहेत तर हे आपल्या पॅसेजमध्ये कुठं आले आहेत तर ते बघा. रॉकी बीच म्हणजे रॉकीची जोडी बीच सोबत लावायची, मॅजेस्टिकची जोडी ओशन सोबत लावायची, वॉटरची जोडी जेंटल सोबत लावायची आणि लाईफची जोडी शॉर्ट सोबत लावायची. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता. नाउ लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. डू एज डायरेक्टेड. आउटडोअर ॲक्टिव्हिटीज एनहान्स अँड रिलॅक्स आवर वेलबिंग. याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. तर नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असताना अँडला शोधायचं. अँडच्या अगोदर जो कोणता शब्द असेल तर त्याला एक भिन्नता समजायचं, त्याच्या पुढे नॉट ओनलीचा उपयोग करायचं आणि अँडला काढून अँडच्या ऐवजी बट ऑल्सो वापरून बाकीचे सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. देन वी शाल सो स्मॉल. तर याच्यामध्ये मेक इट एक्सक्लेमेटरी म्हटलं आहे, म्हणजे या वाक्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवत असताना इथं हाऊ स्मॉल वी आर आणि उद्गारवाचक चिन्ह अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. देन लास्ट क्वेश्चन आहे पॅसेजचा की पर्सनल रिस्पॉन्स. तर एक्सप्लेन नेचर, विस्पर्स अँड कमांड. तर नेचर कशा पद्धतीने आपल्याला कमांड देतो तर ते तुम्ही स्वतःच्या मताप्रमाणे लिहू शकता. नाव सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्स. आता याच्यामध्ये आतापर्यंत आपण सगळे जे पॅसेज बघितले आहे तर 2 पॅसेज बघितले आहे आणि 10 मार्काचा एक क्वेश्चन फर्स्ट हा 10 मार्काचा एक प्रश्न बघितला आहे. तर अशा पद्धतीने 30 मार्काचे प्रश्न आपण सोडवलेले आहे. आता बघूया क्वेश्चन थर्ड. यामध्ये रीड द फॉलोइंग स्टॅन्झा अँड डू द ॲक्टिव्हिटीज हा पोएमवर प्रश्न असतो. क्वेश्चन नंबर 3 आणि हा तुम्हाला 10 मिनिटात सोडवायचा असतो. प्रश्न क्रमांक हा तुम्हाला 12 मिनिटात सोडवायचा असतो. प्रश्न क्रमांक दुसरा हा तुम्हाला 2 पॅसेज असतात तर 15-15 मिनिटात म्हणजे अर्ध्या तासात तुम्हाला प्रश्न क्रमांक दुसरा सोडवायचा असतो. आणि प्रश्न क्रमांक तिसरा तुम्हाला हा जो आहे तर A1 हा तुम्हाला 10 मिनिटात सोडवायचा आहे. 5 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये रिराईट पुटिंग द हॅपनिंग्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. म्हणजे यामध्ये या ज्या घटना आहेत तर या घटना कवितेमध्ये ज्या ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तर त्याच्यासाठी ती ट्रिक वापरायची. सगळ्यात प्रथम काय करायचं की द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. तर इथं आहे हिज ब्रदर्स ब्राईड बिकम हिज ब्रदर्स वाईफ. हा जो सेंटेन्स आहे याला अंडरलाईन करायचं. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे द स्पीकर्स डिस्परेटली आस्क फॉर गायडन्स. तर याच्यामध्ये आहे हा वाक्य आहे आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन. तर याला अंडरलाईन करायचं. त्याच्यानंतर द स्पीकर गॉट बीटन अप आफ्टर ॲट स्कूल. तर याच्यामध्ये हा सेंटेन्स जो आहे तर याला अंडरलाईन करायचा. आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉक. आणि शेवटी इव्हन आफ्टर डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्प्रेड ड्युरिंग ब्युरियल. तर हा इथं आहे हा. तर अशा पद्धतीने एकदा अंडरलाईन केल्यावर त्यांना 1 2 3 4 क्रमांक द्यायचं. आता दिल्यानंतर आता एवढं अंडरलाईन केल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात प्रथम बघा
की आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉक्ड, हा कुठं आहे इथं, तर हा आहे तिसऱ्या क्रमांकावर. तर याला पहिला क्रमांक द्यायचा, पहिला सेंटेन्स हा लिहायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काय आहे, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी, आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली. तर याच्यामध्ये हा सेकंड क्रमांकाचा आहे, तर याला नंतर लिहायचं, म्हणजे पहिल्या क्रमांकावर याला लिहायचं, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हा लिहायचा, मग तिसऱ्या क्रमांकावर काय, इंटेंडेड ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ, तर हा आहे ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ, तर याला तिसऱ्या क्रमांकावर लिहायचं. आणि शेवटी हा आहे ब्रीड ब्रदर जॉन, तर आफ्टर हिज डेथ, तर याला शेवटी म्हणजे चौथ्या क्रमांकावर लिहायचं. तर अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट यू फाइंड द मोस्ट ह्युमरस. तर या कवितेमधून 2 विनोदी घटना कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. तर हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 2 कोणकोणत्या ह्युमरस इन्सिडेंट्स आहेत, विनोदी घटना आहेत, की माय इंटेंडेड ब्राईड बिकम हिज ब्रदर्स वाईफ ही पहिली घटना, आणि दुसरी की व्हेन ही डाईड द नेबर्स केम अँड ब्रीड ब्रदर जॉन. तर याला अशा 2 घटनांचा उल्लेख करायचा. नाव नेक्स्ट क्वेश्चन, राईट एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या एक्स्ट्रॅक्टमधून, या कडव्यामधून तुम्हाला 2 जोड्या रायमिंग पेअर्स लिहायच्या आहेत. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की रायमिंग पेअर लिहायचं आहे. तर डॉग्ड, फ्लॉग्ड, त्याच्यानंतर टाईड आणि ब्राईड अशा 2 ओळी 2 पेअर आपल्याला लिहायचं आहे. देन रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट इट्स अप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. आता प्रथम टायटल आहे. तर टायटल आपल्याला माहित आहे, टायटलमध्ये बास्केटफुल ऑफ मूनलाईट लिहायचं. त्यानंतर आहे नेम ऑफ द पोएट. तर नेम ऑफ द पोएट इथं दिलेलंच आहे, सुनील शर्मा. त्याच्यानंतर रायमिंग स्कीम. तर रायमिंग स्कीम, नो राईम स्कीम. या कवितेमध्ये रायमिंग स्कीम नाही. जिथं रायमिंग पेअर नाही तिथं रायमिंग स्कीम राहत नाही. फिगर ऑफ स्पीच. तर याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन आहे. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. ज्या ओळीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द एकाच अक्षराने रिपीट होत असतील तर तेव्हा फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन असतो. आणि सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, यामध्ये तुम्ही लिहू शकता. नाव सी सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. इन दिस पोएम सुनील शर्मा प्रेझेंट द प्रॉब्लेम्स ऑफ विलेज बॉय फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ अ लिटल विलेज बॉय. The boy wants his father to return home early so that he could listen fairy tales. His father has to walk through darkness and dangerous route full of snakes and scorpions. So the boy wants to show seeds of moon along the path. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. आता बघूया, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा अनसीन पॅसेज आहे. हा अनसीन पॅसेज आता आपल्याला सोडवायचा आहे. तर रीड द सेंटेन्स अँड कम्प्लीट देम विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. म्हणजे इथं 4 मुद्दे दिलेले आहेत आणि यामध्ये रिकाम्या जागा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. पूर्ण करण्यासाठी आपल्याला पॅसेज वाचावा लागेल आणि पॅसेज वाचल्यानंतर पॅसेजमध्येच याचं उत्तर तुम्हाला मिळेल. फॉर एक्झाम्पल, नेचर ऑलवेज प्रोव्हाइड. तर इथं नेचर ऑलवेज प्रोव्हाइड अस द म्युझिकल बॅकग्राऊंड. इथपर्यंत जसंच्या तसं लिहायचं आहे ना, सोपं आहे ना. देन अ चर्प इज. तर याच्यामध्ये आहे सेकंड, अ चर्प इज शॉर्ट अँड हाई साऊंड मेड बाय अ बर्ड. तर अशा पद्धतीने हा त्याचा म्हणजे इथून इथपर्यंत फुलस्टॉपपर्यंत जसंच्या तसं इथं लिहून टाकायचं. त्याच्यानंतर देअर प्रेझेन्स अँड साऊंड्स. तर याचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल, देअर प्रेझेंट अँड साऊंड्स ॲट द मिनिंग टू अवर लाईव्स. तर अशा पद्धतीने हे जसंच्या तसं इथं लिहायचं. आणि देन मेनी बर्ड्स आहे. मेनी बर्ड्स आर व्हेरी ब्युटिफुल अँड अट्रॅक्ट. याला जसंच्या तसा इथं लिहायचं. म्हणजे हा आपला प्रश्न सोडवून झाला. हा अनसीन पॅसेज सोडवण्यासाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी लागायला पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ लागायला नको. आता बघूया टेबल. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. नेम ऑफ द बर्ड्स दॅट सिंग ॲट डॉन. तर याच्यामध्ये कोणकोणते बर्ड्स आहेत तर बघा इथं, रॉबिन अँड गोल्डफिंच हे 2 पक्षी आहेत. यांचं नाव आहे इथं. द नॅचरल एलिमेंट्स विच प्रोव्हाइड बॅकग्राऊंड म्युझिक. तर याचे उत्तर इथं दिलं आहे, विंड, वॉटर, ट्रीज, रेन, ॲनिमल अँड बर्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन A3 व्होकॅब्युलरी.
याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड अँड राईट द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग पॅसेज. बर्ड्स, लाईफ, बॅकग्राऊंड आणि एलिमेंट्स. तर असे यांना डिस्क्राईब करणारे ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधून काढायचे. आता ते कसं दिसतील आपल्याला. आता या प्रश्नाला सोडवत असताना काय करायचं, ते तिकडे बघायचं आपण. बर्ड्स, लाईफ, बॅकग्राऊंड आणि एलिमेंट्स. तर इथं आहे बॅकग्राऊंड, तर हा शब्द लिहायचं म्युझिकल. तिकडे एलिमेंट आहे, तर एलिमेंटच्या समोर नॅचरल आहे तो लिहायचं. बर्ड्सच्या समोर सिंगिंग आहे तर तो लिहायचं. त्याच्यानंतर जॉयफुलच्या समोर लाईफ आहे तर तो जॉयफुल लिहायचं. तर अशा पद्धतीने लाईफ लिहायचं, जॉयफुलच्या पुढे लाईफ लिहायचं. तर अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं. तर आता बघूया A4 डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे सूचनेप्रमाणे कृती करा. दे अटेम्प्ट टू अट्रॅक्ट मेट्स. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. राईट इन पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअससाठी आपण काय वापरतो, वेअर वापरतो. तर दे वेअर आणि अटेम्प्ट आहे तर याला ING लावायचं, अटेम्प्टिंग. दे वेअर अटेम्प्टिंग टू अट्रॅक्ट मेट्स असं याचं उत्तर होईल. देन मेनी बर्ड्स लाईक आउल, नाईट जार अँड नायटिंगेल सिंग ॲट नाईट. याच्यामध्ये काय करायचं आहे, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. याच्यामध्ये हे अंडरलाईन केलेला भाग आहे तो आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. म्हणून प्रश्नाचं उत्तर कसं कराल की विच बर्ड्स सिंग ॲट नाईट, विच बर्ड्स सिंग ॲट नाईट. तर असा प्रश्न तयार केला तेव्हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर हे अंडरलाईन केलेला भाग आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. आता त्याच्यानंतर बघा A5 पर्सनल रिस्पॉन्स. डू यू लाईक बर्ड्स वॉचिंग, व्हाय. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये जेव्हा व्हर्बल प्रश्न असेल तर यस किंवा नोनी उत्तर द्यायचं. तर या प्रश्नाचं उत्तर कोणीही यसच देईल. तर यस कॉमा आय लाईक बर्ड वॉचिंग. आता व्हाय विचारला आहे, जर व्हाय आहे तर उत्तरात बिकॉज पाहिजे. तर बिकॉज दे आर व्हेरी क्यूट अँड अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर आतापर्यंत आपण 50 मार्काचा आपण पेपर बघितलेला आहे. आता उर्वरित आहे सेक्शन 5 अँड सेक्शन 6. तर यामध्ये हा जो उर्वरित 25 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया या क्वेश्चन नंबर 5ला, 6ला आणि 7ला, म्हणजे रायटिंग स्किल आणि स्किल डेव्हलपमेंट हे दोन्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. पण पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो आहे की हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.